नमस्कार मैत्रिणींनो, तर अगदी मनापासून स्वागत करते। तर मी सुशीला। तर बघा मग मैत्रिणींनो, इथे मला साखरपुड्याचा हा ब्लाऊज द्यायचा होता हा, म्हणून मी सकाळी हा ब्लाऊज शिवायला बसलेली। तर मला हा कंप्लीट 10 वाजता ब्लाऊज द्यायचा आहे आणि मी सकाळी इथे हा एका तासामध्ये ब्लाऊज शिवलेला आहे। 7 वाजता मी इथे उठल्यानंतर थोडंसं फ्रेश झाली आणि लगेच मी ब्लाऊज शिवायला बसलेली आहे सकाळी। तर हा शिवून झालेला आहे। शिवून झाल्यानंतर मी तुम्हाला इथे दाखवते। म्हटलं चला तुमच्याबरोबर सकाळी खूप छान असं वातावरण पण आहे, म्हणून तुमच्या समोर मी शेअर करते। तर बॅक साईडला इथे ना ते डिझाईनमध्ये होतं, तर मला हा व्हिडिओ ॲक्च्युली तुमच्याबरोबर शेअर करायचा होता, परंतु ना मला ॲडजस्ट झालं नाही। आणि हा पण त्यांचाच ब्लाऊज आहे, तर हा पण खूप सुंदर असा ब्लाऊज आहे। तर याला स्लीव्ज आहे ना अशा पद्धतीने मी बटन लावून आणि अशी त्रिकोणची तयार केलेली आहे। तर ही पण लॉंग स्लीव्ज आहे, तुम्ही इथे बघू शकता। आणि याला पाइपिंग केलेली आहे आणि नॉट लावलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। तर अशा पद्धतीने इथे आपण हे ब्लाऊज शिवलेले आहेत आणि ते सिंपलच नेक आहे। बॅक साईडला एक सिंपल आपली लॉंग स्लीव्ज आहे आणि एक याला आपण डिझाईन केलेली आहे। तर अशा पद्धतीने हे आपले इथे ब्लाऊज म्हणजे तयार केलेले आहेत। तर एक सकाळी शिवला आहे मी, तो आधीचा दाखवला तो सकाळी शिवला आहे आणि हा आधी शिवलेला आहे अशा पद्धतीने। तर तुम्ही इथे हे आपल्याला ब्लाऊज आज द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर तिथे मशीनवरती तुम्ही बघू शकता तो पण एक ब्लाऊज आपल्याला टीच करायचे। आता लगेच तो पण टीच करायला घेणार आहे आणि आता इथे मी हा ब्लाऊज शिवायला घेणार आहे। तर हा पण प्रिन्स कटचा आहे। तर अशा पद्धतीने आज सकाळी हा रूटीन मी तुम्हाला दाखवते, तुम्ही बघू शकता। इथे तुम्ही बघू शकता मी इथे हा लग्नाचा घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे। तर याच्यावरती ना म्हणजे जी नवरी आहे ना तिची तब्येत खूप कमी आहे आणि तुम्ही बघू शकता इथे गळा रुंदी जवळजवळ 6 इंचाची म्हणजे डायरेक्ट 7 इंचाची येते। तर मग ही इतका गळा करायला तर त्यांना ती गळा रुंदी जास्त होईल आणि त्याच्यामध्ये ॲडजस्ट करून तरी पण तो गळा हा मोठाच होणार आहे। तर याच्यामध्ये एक आपण आयडिया करणार आहोत, म्हणजे ह्याच गळ्यामध्ये आपण बोटनेक ब्लाऊजचा गळा तयार करणार आहोत बॅक साईडला आणि फ्रंट बाजूला आपला हा रेग्युलर प्रमाणेच गळा असणार आहे। तर कशा पद्धतीने आपला रेग्युलर प्रमाणेच कटिंग करून घ्यायचं आहे बोटनेक ब्लाऊजचं आणि ते कशा पद्धतीने त्याच्यावरती मी डिझाईन कोणती सिलेक्ट करणार आहे तर ते पण मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल। तर इथे मी संपूर्ण तुम्हाला ब्लाऊज पीस दाखवून दिलेला आहे। आता इथे मी पेपर कटिंग घेतलेले आहे आणि हा पेपर कटिंग आहे ना आपल्याला कशा पद्धतीने ठेवून स्टेप बाय स्टेप पद्धतीने इथे मी कटिंग करून दाखवणार आहे। तर संपूर्ण मार्किंग करून घ्यायचं, जसं आपण नॉर्मल पद्धतीने मार्किंग करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे। तर हा बॅक साईडचा पार्ट अशा पद्धतीने ठेवलेला आहे, सरळ धाग्यामध्ये ठेवायचं आहे। तर प्रिन्सेसचा पण आपल्याला व्यवस्थित सरळ धाग्यामध्येच ठेवायचं आहे। ॲक्च्युली ना इथे फ्रंट बाजूला हुक करायचे होते, पण फ्रंट बाजूला पण हुक नाही करणार आहे, बॅक साईडलाच हुक आपण इथे तयार करणार आहोत। आणि इथे तुम्ही बघू शकता हा प्रिन्सेसचा साईड पार्ट आहे, तो पण अशा पद्धतीने ठेवून घेतला आहे आणि स्लीव्ज आपण ह्या पद्धतीने ठेवणार आहोत इथे। तर अशा पद्धतीने सर्व पार्ट कसे ठेवलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता। तर या पद्धतीने आता सर्व मार्किंग करून मी इथे कट करून घेणार आहे। तर मी इथे सर्व प्रोसेस दाखवणार आहे, तर तुम्ही इथे एंडिंगपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने आपल्याला पेपर ठेवून मार्किंग करायचं आहे। तर हे आपलं बोटनेक ब्लाऊजचं मेजरमेंट आहे आणि ते जसं आहे तशा पद्धतीने मार्किंग करून घेत आहे मी इथे।
आता इथे संपूर्ण जेवढे आपले प्रिन्सेस कटचे पार्ट होते त्याचे सर्व मी इथे व्यवस्थित मार्किंग करून घेतलेले आहे। आता इथे मी एक एक पार्ट इथे कट करून घेणार आहे, तर तुम्ही इथे बघू शकता। आणि त्याच्यानंतर मैत्रिणींनो, इथे जर तुम्हाला अशा पद्धतीने पायपिंगसाठी पट्ट्या काढायच्या असतील किंवा हात शिलाईच्यासाठी, तर तुम्हाला इथे मी मार्किंग करून दाखवलेलं आहे त्या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे तुमचा कपडा पण वेस्ट जात नाही आणि तुम्हाला अशा पद्धतीने एकाच अस्तरमध्ये तुम्हाला ह्या पद्धतीने तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे एकाच वेळेस कटिंग करता येतं। तर इथे तुम्हाला मी मार्किंग करून दाखवलेले आहे, तर ह्या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे। ओके, तर अशा पद्धतीने आपण इथे 1 बाय 1 सर्व पार्ट इथे कट करून घेणार आहोत। तर तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने कट करायचं आहे। प्रिन्सेसचा पार्ट हा थोडासा मी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून आणि मग तिथे मार्किंग केलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता शिलाई मार्जिनसाठी। आता फ्रंट बाजूचा पण नेक इथे मी कट करून घेणार आहे। आता इथे संपूर्ण अस्तर आपण कट करून घेतलेलं आहे। तर आता इथे मेन फॅब्रिक घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता गळ्याचा जो सेंटर आहे तिथे तुम्ही बघू शकता, तर तो व्यवस्थित आपल्याला सेंटर इथे मार्किंग करून घ्यायचं शक्यतो। आणि ह्या पद्धतीने मी सेंटर व्यवस्थित म्हणजे आपलं व्यवस्थित सेंटरलाच यायला पाहिजे ह्या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे। तुम्ही फोल्ड करून घेणार आहे, त्याच्यानंतर बॅक साईड हा जसाच्या तसा ठेवून सर्वात पहिल्यांदा कटिंग करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता नंतर आपण गळ्याची मार्किंग करणार आहोत। तर तुम्ही म्हणणार की कशा पद्धतीने गळ्याची मार्किंग करणार, तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा कंटिन्यू बघावा लागेल। तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी आता थोडंसं एक्स्ट्रा ठेवून तुम्हाला कट करायचं आहे। ह्या पद्धतीने मी पण इथे एक्स्ट्रा ठेवून आणि मग कट करते अर्धा इंच। ओके, तर मेन फॅब्रिक हे आपण अर्धा इंच एक्स्ट्राच कट करत असतो। तर सर्व पार्ट मी ह्याच पद्धतीने कट करणार आहे। फ्रंट साईडचा पण पार्ट आपल्याला ह्याच पद्धतीने कट करून घ्यायचे आहे। सेंटर व्यवस्थित पुढच्या गळ्याचा ठेवायचं आहे। ओके, तर इथे तुम्ही बघू शकता गळ्याची मी हलकीशी तुम्हाला मार्किंग करून दाखवते। हे बघा अशा पद्धतीने तिथून गळा आहे ना आपला, तर ते मी इथे खालच्या बाजूला मार्किंग करून घेत आहे। त्याच्यावरतीच आपल्याला गळा तयार करायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, तर मी सर्वात पहिल्यांदा काय करते ना, तुम्हाला तात्पुरतं मार्किंग करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नक्की आपण कोणता गळा घेणार आहोत। तर बोटनेकचा हा आपला 3.5 इंच आणि इकडनं पण रुंदी पण मी 3.25 इंचाची घेतलेली आहे, कारण साईज कमी आहे ना त्याच्यामुळं। आणि अशा पद्धतीने आपला हा शेप देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इकडे आपल्याला हा शेप घ्यायचा आहे। तर हा शेप आहे ना आपण पंती टाईपमध्ये जो गळ्याचा शेप बघितला होता ना त्या टाईपमध्येच घेणार आहे। इथे रुंदी जास्त पण आपल्याला घ्यायची नाही आहे। ओके, तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने ही लाईन मी इथे ड्रॉ करून घेणार आहे आणि तिथे हलकंसं आपण गोलाकार आकार देऊन घेणार आहोत तिथे लाईनीच्या इथे। हे बघा मी जशा पद्धतीने करते तुम्हाला पण त्याच पद्धतीने करायचं आहे। ओके, तुम्ही हे बोटनेकच्या ब्लाउजवरती पण हा गळा अप्लाय करू शकता। इथे आता मी ह्या गळ्यामध्ये दुसरा गळा बोटनेकचा तयार करणार आहे। ओके, तर व्हिडिओवरती कंटिन्यू राहा, सर्व पार्ट पण आपण कंटिन्यू कट करून घेणार आहोत।
तर आता इथे आपण हे पण गळा कट करून घेऊया, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल आणि कशा पद्धतीने ठेवून सुद्धा दाखवते, म्हणजे तुमच्या बरोबर तिथे कशा पद्धतीने आपला लूक येणार आहे गळ्याचा ते तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने दाखवणार आहे मी। आता इथे आपण सर्व पार्ट कट करून घेतलेले आहेत आणि आता आपण इथे टिचिंगला घेतलेले आहे। तर कशा पद्धतीने सर्वात पहिल्यांदा आपण बॅक साईडचं इथे टिचिंग करून घेऊया। तर अगदी सोप्या पद्धतीने इथे मी सांगणार आहे। तर गळा इथे व्यवस्थित आपल्याला काय करायचं, अलट पलट करायचं आहे, कारण इथे कॅनव्हास पण लावून काही फायदाच नाही। वेल्वेटचं पण आहे ते, म्हणजे जे ब्लाऊज पीस आहे ना ते वेल्वेटचं आहे। तर तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने पिनअप लावून मी सेट करून घेतलं अस्तर त्याच्यावरती आणि आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे, अगदी व्यवस्थित शिलाई द्यायची आहे। तर संपूर्ण गळ्याला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची। तर कशा पद्धतीने इथे मी टीचिंग करते ना ते तुम्हाला व्यवस्थित बघायचं आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला पण ह्या पद्धतीने शिवायचं आहे। बघू शकता तर आता इथे तुम्ही बघू शकता गळ्याच्या साईडने व्यवस्थित आपण शिलाई मारून घेतली आणि आता आपल्याला उलटून घ्यायचं आहे। तर जे कोणे आहेत ना ते व्यवस्थित स्क्रूच्या साहाय्याने मी इथे काढून घेत आहे। ओके, तर तुम्हाला पण ह्याच पद्धतीने काढून घ्यायचे। आता अस्तर आपण आतमध्ये फोल्ड करणार आहोत। तर बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही साईडला जो प्लेन भाग आतमधचा आहे ना तो इक्वल मध्ये आलेला आहे।
म्हणजे एकाच आपले 2 गळे इथे दिसत आहेत, तुम्ही इथे बघू शकता. तर अशा पद्धतीने आपण हे केलंय आणि तिथे आपण नॉट हे एकात एक घालून आणि तिथे लावणार आहोत. बटन वगैरे काही शो नाही करणार आहेत आपण. ओके, तर अशा पद्धतीने आपला हा नवरीचा घागऱ्यावरचा ब्लाऊज आपण इथे टीच करतोय. कारण सर्वात मोठा आणि ॲक्च्युली ना त्यांची इच्छा होती की आम्हाला बोटनेक गळा जर म्हणजे शिवून भेटेल याच्यामध्ये ते शिवून द्या, परंतु ही डिझाईन पण नको जायला पाहिजे. तर अशा पद्धतीने त्यांना ब्लाऊज स्टिच करून पाहिजे होतं. तर मी अशा पद्धतीने त्याच्यामध्ये थोडंसं डोकं लावून आयडिया केली आणि हा गळा आपल्या त्याच्यामध्ये डिझाईन पण आपली कट झाली नाही आणि आपला त्याच्यामध्ये बोटनेकचा गळा पण बसलेला आहे. खूप छान अशा पद्धतीने मी त्याच्यामध्ये गळ्याचा आकार घेतलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा गळा ते मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर व्हिडिओवरती कंटिन्यू राहा. आता आपण हे कंटिन्यू ब्लाऊज बॅक साईडचं शिवून घेणार आहोत. तर बघा किती सुंदर असा आपला हा ब्लाऊज झालेला आहे आणि आपली लाईन ते जॉईंट असतं काखेतलं ते पण खालीवर झालेलं नाहीये. अगदी परफेक्ट आलेलं आहे. तर तुम्हाला इथे मार्किंग करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता रेड कलरचं आहे मुळे तुम्हाला इथे व्यवस्थित स्पष्ट दिसत नसेल, परंतु खूप छान असा आपला हा ब्लाऊज झालेला आहे. फिनिशिंग पण खूप सुंदर आलेली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा ते मला कमेंट्स करून सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.